नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 1 सप्टेंबर 2022 आणि सुरुवात करूयात आपल्या न्यूजपेपर ॲनालिसिसला. काल गणेश चतुर्थीमुळे द हिंदू न्यूजपेपर आज पब्लिश झालेला नाही, पण टाइम्स ऑफ इंडियाचे काही चांगले न्यूज आपल्याकडे आज आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर आज 1 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानचा इंडिपेंडन्स डे. इकडे कॉर्नरमध्ये उझबेकिस्तानचं लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. मिडल एशिया जो ग्रुप आहे तिथली एक महत्त्वाची कंट्री. कझाकस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान ह्या 5 देशांचा ग्रुप मिडल एशिया म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा ताशकंद ही उझबेकिस्तानची राजधानी इथे आपल्याला पाहायला मिळते आणि उझबेकिस्तान ही एक लँडलॉक्ड कंट्री आहे. म्हणजेच काय तर चारही बाजूने जमिनीने वेढलेला हा प्रदेश आहे. पण आपल्याला इथे एक समुद्र पाहायला मिळेल, अरल सी. तर आज हा समुद्र 10% कमी राहिलेला आहे. याचा साईज कमी होऊन 10% कमी उरलेला आहे. जवळपास 26,000 स्क्वेअर माईल्स इतका याचा साईज होता, जो आज 2,500 स्क्वेअर माईल्स इतकाच राहिलेला आहे. 1990चा हा फोटो बघा. जवळपास भरपूर पाणी होतं यात. त्यानंतर 2000चा हा फोटो आणि 2010चा हा फोटो आणि आज फक्त एक पट्टा एवढा उरलेला आहे. नॉर्थ जो पोर्शन आहे, नॉर्दर्न जी साईड आहे ती बऱ्यापैकी आहे अजून, पण जो सदर्न पोर्शन आहे तो पूर्णपणे ड्राय अप झालेला आहे आणि एक छोटा पट्टा इथे पाहायला मिळतो. अतिशय उष्ण आणि रुक्ष समर्स आणि उन्हाळे आणि जो हिवाळा आहे तो पण अति हिवाळा असतो, अति थंडी असते. त्यामुळे तिथलं ॲग्रिकल्चर आणखीनच डिफिकल्ट झालेला आहे. सोबतच पाणी इव्हॅपोरेट झाल्यामुळे हा समुद्र ड्राय अप झाल्यामुळे तिथली जी जमीन आहे ती सलाईन झालेली आहे. फर्टिलायझर्सचा ओव्हर यूज आणि केमिकल वेपन्सची टेस्टिंग याच्यामुळे तिथली लँड आणि तिथलं जे पाणी आहे ते अतिशय पोल्युटेड झालेलं आहे. तर हे अरल समुद्र कुठे आहे? कझाकस्तान आणि उझबेकिस्तान यांच्या बॉर्डरवर. याचं लोकेशन लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 2019मध्ये UPSCने विचारलेला प्रश्न, RNAi म्हणजेच RNA इंटरफरन्स ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कशाशी संबंधित आहे? ती एक जीन स्लायसिंग थेरपी आहे, कॅन्सर ट्रीटमेंट थेरपी आहे, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे, की वनस्पतीमध्ये जो व्हायरल पॅथोजन असतो, जो जी व्हायरसमुळे होणारे जे रोग असतात त्याच्या विरोधात रेझिस्टन्स देणारी ही थेरपी आहे. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर आपल्याला शोधून काढायचा आहे. तर पहिलं ऑप्शन म्हणतंय 1, 2 and 4, सेकंड 2 and 3, सी ऑप्शन आहे 1 and 3 आणि डी ऑप्शन आहे 1 and 4 ओनली. तर याचं करेक्ट उत्तर शोधून काढायचं आहे. खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. नाही सापडलं उत्तर, नाही आलं तरी मी व्हिडिओच्या शेवटी एक्सप्लेन करणार आहे, तिथे सांगणार आहे. त्यानंतर जगाचा नकाशा ओपन करायचा आहे, त्यामध्ये मलेशियाचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. तर सुरुवात करूयात आजच्या न्यूजपेपर ॲनालिसिसला. सगळ्यात पहिली न्यूज आपल्याकडे येते ती GDPशी रिलेटेड आहे. फर्स्ट क्वार्टर जो आहे फायनान्शियल इयरचा त्याच्यामध्ये 13.5% ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. 17.6% ग्रोथ सर्व्हिस सेक्टरमध्ये झालेली आहे. प्रायव्हेट कन्झम्पशनमध्ये 25.9% वाढ झालेली आहे. तर 4.5% इतकी वाढ फार्म सेक्टरमध्ये इथे पाहायला मिळते आणि जो अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो 7.6% इतका झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. तर इथे महत्त्वाची टर्म आपल्याला पाहायची ती म्हणजे GDP, कारण इथे आकडेवारी लक्षात ठेवायची नाही, ही आकडेवारी बदलत असते. ह्या क्वार्टरमध्ये ती एवढी आहे, तर पुढच्या क्वार्टरमध्ये ती काही वेगळी असेल. त्यामुळे आकडेवारीवर भर न देता मेन कॉन्सेप्ट आपल्याला इथे समजायचा आहे. तर GDP काय आहे ते आपण थोडक्यात पाहून घेऊ. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट एका स्पेसिफिक बाउंड्रीच्या आत म्हणजे सीमेअंतर्गत जे काही गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन होतं, वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन होतं, त्यांची फायनल किंमत म्हणजेच GDP. ठीक आहे. सम ऑफ द फायनल प्राइसेस ऑफ द गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अॅन इकॉनॉमी इन ए गिव्हन पिरियड विदिन अ स्पेसिफिक बाउंड्री. तर एका स्पेसिफिक पिरियडसाठी, स्पेसिफिक बाउंड्रीसाठी तिथे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन होतं त्याला आपण GDP असं म्हणतो. त्या गुड्स अँड सर्व्हिसेसची फायनल प्राईस त्याला GDP म्हणायचं. तर बॅकग्राऊंड पाहून घेऊयात GDPचा. 2010मध्ये आपला जो बेस इयर होता GDP कॅल्क्युलेशनचा बेस इयर तो होता 2004-05 आणि 2015मध्ये तो रिवाईज होऊन 2011-12 असा करण्यात आलेला आहे. तर याच्यामुळे फायदा काय झाला, जो आपण बेस इयर रिवाईज केला त्याच्यामुळे काय झालं, 2013-14मध्ये जो ग्रोथ आहे ती 6.9% इतकी आढळली,
जर 2004-05च्या बेस इयरने आपण काढली तर ती 4.7% इतकीच आढळते. त्याप्रमाणेच 2012-13चं जेव्हा रिवाईज केलं गेलं तेव्हा 5.1% आढळली, तर ती 2004-05च्या बेस इयरनुसार 4.5% इतकीच झाली. त्यानंतर आपलं सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस जे आहे CSO यांनी काय केलं आहे, GDP ॲट फॅक्टर कॉस्ट हे तत्त्व वगळून GVA ॲट बेसिक प्राईस हे तत्त्व अडॉप्ट केलेलं आहे, जे की इंटरनॅशनल प्रॅक्टिस आहे GVA ॲट बेस प्राईस. त्यानंतर आपल्याकडे काही टर्मिनॉलॉजीज आहेत इकॉनॉमिक्सशी रिलेटेड, ते आपण इथे समजून घेऊयात. GDP म्हणजेच एखाद्या देशांतर्गत सीमेअंतर्गत जे काही गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन होतं त्याला GDP म्हणतात. NDP म्हणजे जो GDP आहे त्यातनं डेप्रिसिएशन म्हणजेच मेंटेनन्स कॉस्ट, लेबर चार्ज, रॉ मटेरियल कॉस्ट वगैरे मायनस केल्यावर जो उरतो तो NDP. GDP डिफ्लेटर म्हणजे GDP ॲडजस्टेड ड्यू टू इन्फ्लेशन ऑन द बेस इयर. फॅक्टर कॉस्ट म्हणजेच लेबर, लँड, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरशिप यांची जी कॉस्ट असते, ही जी फॅक्टर्स आहेत ती म्हणजे फॅक्टर कॉस्ट. मार्केट प्राईस फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्सेस मायनस सबसिडीज. GDP ॲट मार्केट प्राईस म्हणजेच GDP ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्सेस मायनस सबसिडीज. GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजेच GDP प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. नेट इन्कम अब्रॉड म्हणजेच इन्कम ऑफ इंडियन्स अब्रॉड, भारतीयांना बाहेर मिळालेली इन्कम मायनस इन्कम ऑफ फॉरेनर्स इन इंडिया म्हणजे फॉरेनर्सला भारतात मिळालेली इन्कम. ठीक आहे, इन्कम ऑफ इंडियन्स अब्रॉड मायनस इन्कम ऑफ फॉरेनर्स इन इंडिया. NNP ॲट मार्केट प्राईस नेट नॅशनल प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईस म्हणजेच GNP मायनस डेप्रिसिएशन. NNP ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजेच NNP ॲट मार्केट प्राईस मायनस टॅक्सेस प्लस सबसिडीज इक्वल्स टू नॅशनल इन्कम. पर कॅपिटा इन्कम म्हणजेच नॅशनल इन्कम डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. नॅशनल डिस्पोजेबल इन्कम म्हणजेच NNP ॲट मार्केट प्राईस प्लस करंट अकाउंट ट्रान्सफर. तर GDP कॅल्क्युलेशनच्या एकूण 3 मेथड आहेत, 3 पद्धती आहेत. पहिली म्हणजे इन्कम मेथड, दुसरी एक्सपेंडिचर मेथड आणि तिसरी प्रोडक्शन मेथड. तर इन्कम मेथड बेस्ड ऑन फॅक्टर कॉस्ट. तर फॅक्टर कॉस्टवर ही बेस असते. त्यामध्ये काय असतं, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअरशिप, लँड म्हणजेच काय वेजेस, इंटरेस्ट्स, प्रॉफिट्स आणि रेंट हा जो कॉस्ट असतो यांची इथे कॉस्ट गृहीत धरली जाते. GDP ॲट करंट मार्केट प्राईस म्हणजेच GDP ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्सेस मायनस सबसिडीज. एक्सपेंडिचर मेथडमध्ये काय इन्व्हॉल्व होणार, तर प्रायव्हेट कन्झम्पशन्स प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट प्लस फॉरेन एक्सपेंडिचर. त्याचा फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट केला जातो, फॉर्म्युल्यानुसार तर ते आहे C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. X मायनस M म्हणजेच एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. तर C प्रायव्हेट कन्झम्पशन, I इन्व्हेस्टमेंट, G परचेस आणि X मायनस M म्हणजे फॉरेन एक्सपेंडिचर. प्रायव्हेट कन्झम्पशनमध्ये कुठल्या गोष्टी काउंट केल्या जाणार, जे ग्रीन मार्किंग्स दिसते ते काउंट केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि जे रेड मार्किंग दिसते ते वगळलेल्या गोष्टी आहेत. तर फायनल कन्झम्पशन इथे काउंट केला जातो. न्यू कार जी घेतली आहे ती इथे काउंट केली जाते. एक्झिस्टिंग हाऊस किंवा न्यू हाऊस ह्या दोन्ही प्रकारचे हाऊस इथे काउंट केले जातात. त्यानंतर काय वगळलं जातं, तर ते आहे इंटरमिडिएट कन्झम्पशन, स्टील, रबर यूज टू मेक प्रोडक्ट म्हणजे याच्यासारखा कच्चा माल, स्टील रबरसारखा कच्चा माल इथे वगळला जातो. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय इन्क्लूड होतं, तर न्यू हाऊस, त्यानंतर अशा वस्तू ज्या फ्युचर उपयोगात येतील त्या इथे काउंट होतात. कॅपिटल गुड्स, हेवी मशिनरी, बिल्डिंग, स्ट्रक्चर हे सगळे इथे काउंट केले जातात. लेफ्ट ओव्हर इन्व्हेंटरी, शेअर, बॉन्ड, डिबेंचर्स हेही इथे काउंट केले जातात. गव्हर्नमेंट पर्चेसेस म्हणजेच काय, सॅलरीज, FCI, फूड ग्रेन, त्यानंतर पेन्शन, स्कॉलरशिप, फूड कुपन सारखेच ट्रान्सफर पेमेंट्स हे इथे काउंट होतात. फॉरेन एक्सपेंडिचरमध्ये काय होतं आहे, तर एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्या देशातील माल एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्याला जो पैसा मिळतो त्याच्यातनं जो इम्पोर्टमध्ये आपण पैसा इन्व्हेस्ट करतो तो मायनस केला की जी किंमत आपल्याला मिळते त्याला म्हणायचं फॉरेन एक्सपेंडिचर. मग यामध्ये इन्व्हेस्ट इन इम्पोर्ट ही का वगळण्यात आलेली आहे, तर ती आपण प्रायव्हेट कन्झम्पशनमध्ये ऑलरेडी इन्क्लूड केलेली आहे, त्यामुळे आपण फॉरेन एक्सपेंडिचरमध्ये ते कॅल्क्युलेट करत नाही, कॅल्क्युलेट करताना ती गृहीत धरत नाही. त्यानंतर प्रोडक्शन मेथड म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड GVA मेथड. तर GDP इक्वल्स टू टोटल व्हॅल्यू ॲडेड ॲट ईच स्टेज किंवा GDP इक्वल टू टोटल व्हॅल्यू ऑफ सेल मायनस कॉस्ट ऑफ इंटरमिडिएट गुड्स. तर हे झाले काही पद्धती GDP कॅल्क्युलेशनच्या.
त्यानंतर GDP काही गोष्टी कव्हर करत नाही. ते कुठल्या? तर अंडरग्राउंड इकॉनॉमी, त्यानंतर नॉन मार्केटेड ॲक्टिव्हिटीज, बार्टर एक्सचेंजेस, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी, अपॉर्च्युनिटी कॉस्ट लॉस्ट, त्यानंतर इन्कम इनइक्वालिटी. तर ह्या काही गोष्टी आहेत ते GDPमध्ये कव्हर होत नाहीत. आता जी भारताची GDP आहे ती ऑफिशियली कशी कॅल्क्युलेट केली जाते? GVA ॲट बेसिक प्राईस आणि GDP ॲट मार्केट प्राईस. GVA ॲट बेसिक प्राईस म्हणजेच CE प्लस MI प्लस CFC प्लस प्रोडक्शन टॅक्सेस मायनस प्रोडक्शन सबसिडीज. तर GDP ॲट मार्केट प्राईस म्हणजेच सम ऑफ GVA ॲट बेसिक प्राईस प्लस प्रोडक्ट्स टॅक्सेस. तर प्रॉडक्ट टॅक्सेस आणि प्रॉडक्ट सबसिडीज यातला फरक काय? तर काही युनिट ऑफ प्रोडक्शन असतात ज्यांच्या बेसिसवर प्रॉडक्ट टॅक्सेस कॅल्क्युलेट केले जातात, जसं की वॅट, एक्साईज, कस्टम, सर्व्हिस टॅक्स वगैरे. आणि सबसिडीज ज्या असतात ते युनिट ऑफ प्रोडक्शन कुठले युनिट आहेत? तर ते फूड, पेट्रोलियम, फर्टिलायझर इत्यादी ते युनिट ऑफ प्रोडक्शन आहेत ज्यांच्यावर ही कॅल्क्युलेट केली जाते. इंटरेस्ट सबवेन्शन टू फार्मर्स आणि सबसिडीज फॉर इन्शुरन्स टू हाऊसहोल्ड्स. तर याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे? CSO GDPचा इम्पॅक्ट काय झालेला आहे? तर इथे ॲग्रो कव्हरेज मिळालेला आहे, रुरल कव्हरेज आलेला आहे, मायनिंग मॅन्युफॅक्चरिंग कव्हरेज आहे, सोबतच कॉर्पोरेट आणि सोशल कव्हरेजही इथे आलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपल्याकडे IMD इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटशी रिलेटेड. तर जवळपास 28% जे जिल्हे आहेत ते रेनफॉल डेफिसिट आहेत आणि स्पेशली जे नॉर्थ इंडियाचे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे. तर हे रेकॉर्ड ठेवण्याचं काम करत असते IMD. फॉरकास्टिंग, वेदर वगैरे या सगळ्या गोष्टी IMDमुळे आपल्याला कळत असतात. तर IMDबद्दल आपण इथे जाणून घेऊ. IMD म्हणजेच इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. 1875 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं. हेडक्वार्टर न्यू दिल्ली येथे आहे आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत ही एजन्सी कार्य करत असते. तर प्रिन्सिपल एजन्सी आहे कशाची? रिस्पॉन्सिबल फॉर मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन्स, वेदर फॉरकास्टिंग आणि सेस्मॉलॉजी, म्हणजे जे भूकंप वगैरे होत असतात त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचं कार्यही करत असते. आणि जे ट्रॉपिकल सायक्लोन्स असतात ज्यांना आपण नावं देत असतो, सायक्लोन्सला वेगवेगळी नावं दिली जातात, तर ती संस्था कुठे आहे? ती सुद्धा नवी दिल्लीला आहे आणि तिचं नाव आहे रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर, RSMC, नवी दिल्ली येथे तिचं हेडक्वार्टर आहे. तर IMDचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत? ऑब्झर्व करणे आणि जो डेटा आहे तो प्रोव्हाइड करणे. कशासाठी? तर जे ॲग्रिकल्चर असतं, इरिगेशन असतं, शिपिंग, एव्हिएशन, ऑफशोर ऑइल एक्सप्लोरेशन यांच्यासाठी फॉरकास्टिंग डेटा प्रोव्हाइड करणे. त्यानंतर जसं सायक्लोन्स असले, नॉर्वेस्टर्स, डस्ट स्टॉर्म्स, हेवी रेन्स असले यांच्यासारखे जे काही फेनॉमेनॉन असतात यांच्याबद्दल वॉर्न करण्यासाठी. त्यानंतर IMD काही स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करत असतो, ॲग्रिकल्चर, वॉटर सोर्सेस मॅनेजमेंट वगैरे यांच्यासाठी काही स्टॅटिस्टिक डेटा प्रोव्हाइड करत असतो. आणि सोबतच जे रिसर्च असतात त्याच्यासाठी त्यांचं कंडक्शन आणि प्रमोशन करणेही IMDचं काम आहे. त्यानंतर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्यांनी एक ट्रॉपिकल सायक्लोन इंटेन्सिटी स्केल दिलेली आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी आणि सस्टेन्ड विंड्स म्हणजे किती वेगाचा वारा असेल तर त्याला काय म्हणायचं, कुठल्या कॅटेगरीत टाकायचं याबद्दल त्यांनी एक चार्ट दिलेला आहे. तर 51 किलोमीटर पर आवर याच्यापेक्षा जर कमी वाऱ्याची गती असेल तर त्याला डिप्रेशन म्हणायचं. 52 ते 61 किलोमीटर पर आवर असेल तर त्याला डीप डिप्रेशन म्हणतात. 62 ते 87 किलोमीटर पर आवर असेल तर सायक्लोन स्टॉर्म. 88 ते 117 किलोमीटर पर आवर असेल तर सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म. आणि 118 ते 221 किलोमीटर पर आवर जर वाऱ्याची गती असेल तर ते व्हेरी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्ममध्ये येतं. आणि 222 किलोमीटर पर आवर किंवा त्याच्यापेक्षा जास्त गतीचा वारा असेल तर ते सुपर सायक्लोनिक स्टॉर्म या कॅटेगरीत येतं. जी वर दिलेली आहे ती नॉट आहे. 120 नॉट, 64 ते 119 नॉट. तर ही नॉट्समध्ये दिलेली आहे आणि खालची जी आकडेवारी आहे ती किलोमीटर पर आवरमध्ये दिलेली आहे. नेक्स्ट बघा, हेवी रेनफॉल झाल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाची समस्या उद्भवू शकते असं सरकारचं म्हणणं आहे. डेंग्यू आणि मलेरियाबद्दल आपण थोडक्यात इथे माहिती पाहून घेऊयात. तर मलेरिया 25 एप्रिल हा मलेरिया अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. आणि मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे कॉज्ड बाय पॅरासाईट आणि याचं
जो प्लाझ्मोडियम आहे त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स आणि हा स्पेशली ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये आढळून येतो, जसं आफ्रिकेमध्ये यांची संख्या अतिशय जास्त आहे, प्रिव्हॅलंट आहे. त्यानंतर एशिया आणि लॅटिन अमेरिका यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतात. याचे कॉजेस काय आहेत तर बाईट ऑफ मलेरियल वेक्टर म्हणजेच ॲनाफिलीज मॉस्किटो, शेअरिंग ऑफ इन्फेक्टेड सिरिंजेस, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन, इन्फेक्टेड मदर टू हर बेबी ड्युरिंग बर्थ डिग्री. ठीक आहे. आणि 25 एप्रिल 2021चा जो अवेअरनेस डे होता त्याची थीम होती रिचिंग द झिरो मलेरिया टार्गेट. आणि WHO द्वारे एक रिपोर्ट प्रसिद्ध केली जाते, ती म्हणजे झिरोइंग इन ऑन मलेरिया एलिमिनेशन. ही WHO द्वारा प्रसिद्ध केली जाणारी रिपोर्ट आहे. बघा, 1970मध्ये आपल्या देशामधून जवळपास इरॅडिकेट झाला होता, मलेरिया जवळपास नाहीसा झाला होता. पण 2009मध्ये प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम नावाचा पॅरासाईट आढळून आला, ज्याच्याने 1.5 मिलियन मलेरियल केसेस पाहायला मिळाले होते. 1.5 मिलियन मलेरिया केसेस आपल्या भारतात आढळले होते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला नॅशनल प्लॅनची इथे गरज पडली होती. मग ह्या नॅशनल प्लॅनमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर मलेरियाचं डिटेक्शन आणि ट्रीटमेंट करण्यासाठी युनिव्हर्सल कव्हरेज इथे सांगण्यात आलेला होता, जो 100% आपल्याला अचीव करायचा होता. म्हणजे डायग्नोसिस, डिटेक्शन, ट्रीटमेंट ह्या गोष्टी आपल्याला इथे 100%पर्यंत अचीव करायच्या. त्यानंतर सर्व्हिलियन्स सिस्टीम चांगली करणे, इम्प्रूव्ह करणे. कशासाठी? डिटेक्ट, नोटिफाय, इन्व्हेस्टिगेट, क्लासिफाय अँड रिस्पॉन्ड टू ऑल केसेस इन ऑल डिस्ट्रिक्ट्स टू मूव्ह टुवर्ड्स टोटल मलेरिया एलिमिनेशन. अचीव नियर युनिव्हर्सल कव्हरेज ऑफ द पॉप्युलेशन. त्यानंतर वेक्टर कंट्रोल इंटरव्हेन्शन्स राबवणे आणि इफेक्टिव्ह प्रोग्राम मॅनेजमेंट करणे. ह्या काही स्ट्रॅटेजिक प्लॅन होते भारतातून मलेरिया संपूर्णपणे संपवण्यासाठी. तर मलेरियासाठी वॅक्सिन 2020मध्ये WHO ने पहिल्यांदा आणली. तिचं नाव होतं मॉस्क्वी रिस्क. ती पहिली मलेरियल वॅक्सिन आहे जी WHO ने आणली होती. घाना, केन्या, मालावी यासारख्या आफ्रिकन देशामध्ये WHO काही पायलट प्रोग्राम्स राबवत असते अँटी मलेरियल. WHOचं एक इनिशिएटिव्ह आहे E2025 इनिशिएटिव्ह. E2025 इनिशिएटिव्ह ज्या अंतर्गत WHOने 25 कंट्रीज आयडेंटिफाय केले आहेत, ज्यांच्यामध्ये 2025पर्यंत मलेरियाला पूर्णपणे इरॅडिकेट करण्याचं पोटेन्शियल आहे. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट होतं, बरं याचं प्रिव्हेन्शन काय आहे तर हा एक प्रिव्हेंटेबल डिझीज आहे. वेक्टर कंट्रोल करणे आणि प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी, सध्या हे 2 प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला सांगितलेले आहेत. वेक्टर कंट्रोलमध्ये काय तर याच्यामध्ये एलिमिनेशन स्ट्रॅटेजीज वापरणे. यामध्ये 2 कोर इंटरव्हेन्शनचा समावेश होतो, जसं इन्सेक्टिसाइड ट्रीटेड नेट्स ITNs आणि इंडोर रेसिड्युअल स्प्रेइंग IRS. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीमध्ये किमोप्रोफायलॅक्सिस. त्यानंतर इंटरमिटंट प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट ऑफ इन्फंट्स अँड प्रेग्नंट वुमेन, सीझनल मलेरिया किमो प्रिव्हेन्शन आणि मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांचा इथे समावेश केला जातो. त्यानंतर नेक्स्ट होता आपल्याकडे डेंग्यू हा एक सीझनल डिझीज आहे. सर्वात जास्त हा जेव्हा मॉन्सून संपलेला असतो, जस्ट संपलेला असतो, तेव्हा याचा खूप मोठा पीक दिसून येतो, आउटब्रेक दिसून येतो. तर डेंग्यूबद्दल बोलायचं झाल्यास एडिस मॉस्किटोद्वारे हा रोग पसरतो आणि जो हा मॉस्किटो आहे तो डे टाईम फीडर आहे. म्हणजेच काय तर दिवसा हा ॲक्टिव्ह असतो आणि याच्यामध्ये जवळपास माइल्ड इलनेस, सिव्हिअर डेंग्यू इन्फेक्शन्स हे काही दिसत असतात, ज्याच्यामुळे कधी तो फॅटलही प्रूव्ह होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHOने जवळपास 100 ते 400 मिलियन डेंग्यू इन्फेक्शन्स प्रत्येक वर्षी एस्टिमेट केलेले आहेत. नेक्स्ट आर्टिकल आहे पॉलिगॅमीबद्दल आलेला छान आर्टिकल आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जो आहे त्याने पॉलिगॅमीची लिगॅलिटी ॲसेस करण्यासाठी का सेटअप केलेला आहे, का बसवलेला आहे बेंच, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. सोबतच निकाह हलाला, निकाह मुताह आणि निकाह मिस्यार याबद्दलही यात थोडं दिलेलं आहे. तर बघा, पॉलिगॅमी आणि पॉलिअँड्री हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. यात काय असतं, पॉलिगॅमीमध्ये एकापेक्षा जास्त वाईफ्स असणे त्याला म्हणतात पॉलिगॅमी, आणि एकापेक्षा जास्त हजबंड्स असणे त्याला म्हणतात पॉलिअँड्री.
इस्लाममध्ये म्हणजेच कुराणने काय अलाव केलेलं आहे पॉलिगॅमीला, तर याच्यासाठी एक कारण त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे एक कारण होतं, एक एक्सेप्शन होतं. काय व्हायचं, अरेबियामध्ये पूर्वी युद्ध व्हायचे आणि त्या युद्धामध्ये जी तरुण मंडळी होती, तरुण पुरुष होते, ती मारली जायची आणि त्याच्यामुळे काय, तर त्यांची लोकसंख्या जी होती ती फार कमी व्हायची. त्याच्यामुळे त्यांनी मल्टिपल वाईव्हज असाव्यात, असं कुराणमध्ये सांगितलेलं आहे. जो मुस्लिम पर्सनल लॉ आहे म्हणजे शरीयत, मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट ऑफ 1937 हा काय करतो, जो मॅरेजेस असतो, मुस्लिम मॅरेजेस असतो, यामध्ये पॉलिगॅमीला अलाव करतो. यामध्ये तो त्याला रेस्ट्रिक्ट करत नाही. तरीही जो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे झालेला NFHS, त्याच्यामध्ये काय दिले, स्लो डिक्लाइन दिसून येते. पॉलिगॅमीमध्ये मुस्लिम्समध्ये स्लो डिक्लाइन दिसून येते. 2005-6 मध्ये जवळपास 2.9% केसेस होते. महिलांनी सांगितले होते, की त्यांच्या हजबंड्सला मोर दॅन 1 वाईव्हज आहेत. तर तेच प्रमाण 2019-20 मध्ये 1.9% वर गेलेलं आहे. 2005-6 मध्ये ते 2.9% इतकं होतं, तर 2019-20 मध्ये ते 1.9% इतकं झालेलं आहे. म्हणजे हळूहळू पॉलिगॅमीची संकल्पना जी आहे ती हळूहळू कमी होत चाललेली आहे. म्हणजे केसेस कमी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बघा 3 प्रकारचे मॅरेजेस मुस्लिम्समध्ये पाहायला मिळतात. ते म्हणजे निकाह हलाला, निकाह मुताह आणि निकाह मिसियार. म्हणजेच बघा निकाह हलालामध्ये काय असतं, की त्यांना माहिती असतं आणि ते डायव्होर्सच्या इंटेन्शननेच ते लग्न केलेलं जातं. म्हणजे त्यांना माहिती आहे, की डायव्होर्स होणार आहे. तो फिक्स्ड एक पर्मनंट निकाह नसतो. त्याला निकाह हलाला असे म्हणतात. त्यानंतर निकाह मुताहमध्ये काय, जर एखाद्याची पत्नी सोडून गेलेली आहे, तर तो व्यक्ती एक काय म्हणता येईल, एक शॉर्ट टर्म मॅरेज करू शकतो. म्हणजे याला असं म्हणता येईल, की रिलिजियस लीगल कव्हर मिळवण्यासाठी, सेक्शुअल रिलेशन्सला रिलिजियस कव्हर मिळवण्यासाठी हा प्रकार आहे. त्यानंतर निकाह मिसियारमध्ये काय, तर हा एक सुन्नी कॉन्सेप्ट आहे, ज्याला ट्रॅव्हलर्स मॅरेज असं सुद्धा म्हटलं जातं आणि साठी मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये म्युच्युअल ॲग्रीमेंटने हे लग्न होत असतं, ज्याच्यामध्ये काही एक फिक्स्ड टाईम पिरियड सेट केलेला नसतो. तर निकाह मिसियार, निकाह मुताह आणि निकाह हलाला ह्या तिघांवरही याच्यावर विचार व्हायला हवा, एक्झामिन व्हायला हवं. हे सुद्धा सुप्रीम कोर्ट करणार आहे. तर याच्याबद्दल आणखी पुढे लेख येणारच आहेत आणि जे पॉलिगॅमीबद्दलची जी संकल्पना होती ती एवढी इथे मला सांगावीशी वाटली. नेक्स्ट न्यूज आहे आपल्याकडे HC6 ASI चीफ्स रिप्लाय ऑन ग्यानव्यापी. ग्यानव्यापी मस्जिदचा मुद्दा सगळ्यांनाच माहिती आहे. काशी विश्वनाथ टेम्पल त्याच्या बाजूला आहे. तर काशी विश्वनाथ टेम्पलचं म्हणणं असं आहे, की ही पूर्ण टेम्पलची जागा आहे आणि ही त्यांना देण्यात यावी. तर यामध्ये बघा 2 टर्म्स येतात. एक ASI आणि दुसरी आहे कुठली, तर प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, स्पेशल प्रोव्हिजन ॲक्ट 1991चं. तर ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अलेक्झांडर कनिंघम हे एक इंजिनियर होते, ब्रिटिश आर्मीचे इंजिनियर होते आणि यांना खूप इंटरेस्ट होता इंडियन आर्किओलॉजीमध्ये. तर यांच्याद्वारे 1861 साली ही संस्था स्थापण्यात आली होती. त्यांनाच फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी असं पण म्हटलं जातं. मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंतर्गत ही एजन्सी कार्य करत असते. न्यू दिल्ली येथे तिचं हेडक्वार्टर आहे. तर यांचं काम काय आहे, तर जे रिसर्च करणे, कन्झर्वेशन करणे, ठीक आहे, प्रोटेक्शन करणे, जे काही आपले हिस्टोरिक मॉन्युमेंट्स आहेत त्यांचं रिसर्च, कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन करणे. तर बघा याची मुळे कुठे आहे, तर 1784 साली सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. जवळपास 18व्या सेंचुरीमध्ये 1784मध्ये सर विल्यम जोन्स यांच्याद्वारे एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आणि तिथनंच आर्किओलॉजिकल ॲक्टिव्हिटीजला आपल्या भारतात सुरुवात झाली. त्यानंतर 1958मध्ये आमसरचं इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं. म्हणजेच काय, एन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साईट्स अँड रिमेन्स ॲक्ट 1958मध्ये याची स्थापना करण्यात आली आणि ज्या काही आर्किओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत आपल्या भारतात ते बघण्याचं काम म्हणजे ह्या ॲक्टच्या अंतर्गत येतात. सोबतच जवळपास 3500 प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत, ज्यांचं प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन करण्याचं काम आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया सध्या करते आहे. काही मेजर पब्लिकेशन्स बघा, इपिग्राफिया इंडिका,
एन्शियंट इंडिया, इंडियन आर्किओलॉजी अ रिव्ह्यू. तर कुठली पब्लिकेशन्स आहे? एपिग्राफिया इंडिका, एन्शियंट इंडिया, इंडियन आर्किओलॉजी अ रिव्ह्यू. मग याचं कॉन्क्ल्युजन आपल्याला काय काढता येईल? ASI काय आहे? तर ही मिनिस्ट्री ऑफ कल्चरची एक महत्त्वाची बॉडी आहे, जी आर्किओलॉजिकल रिसर्च आणि प्रिव्हेन्शनला लीड करते. सोबतच ASIचं जे प्रायमरी फोकस आहे ते आहे प्रिझर्वेशन ऑफ एन्शियंट मॉन्युमेंट्स, आर्किओलॉजिकल साईट्स आणि नॅशनल हिस्टॉरिकल रेलिक्स. नेक्स्ट टर्म आहे आपल्याकडे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट. तर हे GS पेपर 2शी कनेक्ट करता येईल. हे काय म्हणतं? 15 ऑगस्ट 1947 म्हणजे ज्या दिवशी आपलं भारत स्वातंत्र्य झाला, 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947च्या नंतर ज्या ठिकाणी जे रिलिजियस प्लेस असेल ते चेंज करता येणार नाही. ते जसं होतं तसंच राहील. कारण खूप दंगे व्हायचे, खूप प्रॉब्लेम्स व्हायची. इथे मंदिर होतं, मस्जिद होतं आणि त्याच्यावरून खूप दंगे व्हायचे. त्याच्यामुळे काय 1991 साली नरसिम्हा राव सरकारने हा ॲक्ट आणला, ज्याच्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी जे होतं ते तसंच राहील. नो पर्सन शॉल कन्वर्ट एनी प्लेस ऑफ वर्शिप ऑफ एनी रिलिजियस डिनॉमिनेशन इंटू वन ऑफ द डिफरंट डिनॉमिनेशन ऑर सेक्शन. मग हे काय डिक्लेअर करतं? ऑल लिटिगेशन, अपील्स किंवा प्रोसिडिंग्स ऑनगोईंग बिफोर एनी कोर्ट ऑर ऑथॉरिटी ऑन ऑगस्ट 15, 1947 ज्याच्यामध्ये वर्शिप प्लेसेसचं कन्व्हर्जन रोखलं जाईल. म्हणजे जर मस्जिद असेल तर मंदिर बनणार नाही, मंदिर असेल तर मस्जिद बनणार नाही आणि जर असं करण्यात येईल तर त्यामध्ये लीगल ॲक्शन घेण्यात येईल. मग ह्या ॲक्टमध्ये काही एक्झेम्पशन्स देण्यात आले. ते म्हणजे बघा 1958चा जो एन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साईट्स अँड रिमेन्स ॲक्ट आहे, त्या अंतर्गत जर काही मॉन्युमेंट्स कव्हर झाले असतील तर त्यांना यातून वगळण्यात आलं. सोबतच राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद अयोध्याचा जो प्रश्न होता तो यातून वगळण्यात आला. त्यानंतर बघा आपला जो प्रश्न होता RNA इंटरफेरन्स, ते होतं ऑप्शन बी 2 and 3. म्हणजेच काय? इट कॅन बी युज्ड इन डेव्हलपिंग थेरपीज फॉर द कॅन्सर ट्रीटमेंट आणि सोबतच हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरी. तर RNA इंटरफेरन्स म्हणजेच कॅन्सर ट्रीटमेंट आणि हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरशी हा संबंधित आहे.